दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेनं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी होईल। विधान परिषदेसाठी मनसेनं आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अभिजित पानसे निवडणूक लढवणार आहेत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी। 26 जूनला मतदान आणि 1 जुलैला मतमोजणी। आपण बघतोय विधान परिषदेच्या देखील आता जागा प्रत्येक पक्षानं सुरुवात केलेली आहे सांगायला। एकीकडे आपण बघितलं तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेनं जागा जाहीर केलेल्या होत्या आणि आता कोकण पदवीधरसाठी मनसेनं जागा जाहीर करून पानसेंना रिंगणात उतरवलेलं आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। सागर, आपण बघतोय मनसे आता सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। कोकण पदवीधरसाठी त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देत असल्यामुळे मनसेवर मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जात होती। आता मात्र मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये स्वतःचा उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतलेली आहे। आज सकाळीच मनसेच्या वतीने अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर निवडणूकमध्ये उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। यापूर्वीच या मतदारसंघातून उबाटाच्या वतीने देखील उमेदवार जाहीर केलेला आहे। भाजपाकडून निरंजन डावखरे याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे की ही निवडणूक तिरंगी होणार आहे। निश्चितच जर आपण बघितलं तर ही निवडणूक तिरंगी होणार आहे हे आपल्याला लक्षात येतच आहे। सोबत जर आपण बघितलं अभिजित पानसेंना या एकूणच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे, त्या संदर्भातले मनसेचे काय आडाखे दिसतात? आपणास माहित आहे की युवा संघटनामध्ये यापूर्वी राज ठाकरे यांचंच राजकीय जी प्रवास होता तो सुरुवात झाली होती आणि त्यावेळी शिवसेना युवा संघटनेच्या वतीने बांधणी देखील करण्यात आली होती। कालांतराने आता मनसेची स्थापना आणि मनसेनंतरनं अमित ठाकरे हे युवा संघटना पाहत आहेत। अशा परिस्थितीमध्ये पदवीधर ही निवडणूक मनसेसाठी तितकीच महत्वाची असणार आहे, कारण की तरुण मतदारांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडण्याची भूमिका अमित ठाकरे यांनी घेतलेली आहे। यामुळेच कोकणामध्ये मनसेसाठी सध्याची कोकण पदवीधर निवडणूक महत्वाची राहील। विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक तरुणांची फळी बांधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल असं म्हटलं जातं। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।